हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे मंगळवार आणि आज माझा मोठा ब्लॉग करणार आहे मी. कारण आज मला ना जरा किचन क्लिनिंग करायचं आहे. बरेच दिवस झाले, म्हणजे साधारण 1 महिना होत आला असेल मी किचन क्लिनिंग व्यवस्थित केलेलं नाही आहे. म्हणजे जे आपण टाईल्सवर जे तेलाचे वगैरे डाग बसतात वगैरे, थोडंफार असं चिकट डाग बसतात, ते म्हटलं व्यवस्थित सगळंच क्लीन करून घ्यावं किचन जरा थोडंफार. तर त्याच्यासाठी म्हटलं किचन क्लिनिंग करूया. आणि टिफिन वगैरे तर झालेला आहे, माझा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. ह्या दोघी घरी आहेतच. आणि मेन म्हणजे आज आत्ताच मला फोन आलेला, माझे दादा वहिनी आज उरणवरून येणार आहेत माझ्याकडे. कारण वहिनींना एका फंक्शनसाठी साडी वगैरे घ्यायची आहे, तर मग त्या येतात इकडे. साडी वगैरे काही घ्यायची असेल तर येतातच. तर बरेच दिवस झाले दादा वहिनी पण आलेले नाही आहेत माझ्याकडे, कारण त्यांच्या मुलांची शाळा वगैरे आहे, त्याच्यामुळे त्यांना काय पॉसिबल नाही झालेलं. तर मग आज येणार आहेत. परत लालबागला पण जायचं आहे आम्हाला, पण ते आम्ही दोघी रविवारी जाणार आहोत. कारण लालबागला गणेश गल्ली म्हटल्यावर बऱ्याचशा जणांना माहिती असेल की तिखट मसाला या दिवसांमध्ये आपण तिखट मसाला करतो. तर मग तिकडे मी तर लालबागवरूनच करते. तर मग वहिनींना पण जायचं आहे तिथे लालबागला. तर त्याच्यासाठी परत वहिनी रविवारी येणार आहेत. आज त्या साडीची शॉपिंग करायची आहे, तर मग त्याच्यासाठी दुपारी येणार आहेत. तर माझा विचार आहे, मी त्यांना बोलली आहे की जेवून वगैरे जा रात्री निवांत. तर बघूया आता कसं काय ते वहिनी काय म्हणतात किंवा दादा काय म्हणतो आहे ते. तर आता पटापटा ती आवरून घेते. मेन म्हणजे किचन जरा थोडं क्लिनिंग करून घेते आणि दुपारी आवरते सगळं. पाठीमागे शर्वरी बसलेली आहे इथे बसले इथे. आता तिला दूध चोकोस काहीतरी असं हवं असेल, कारण चपाती भाजी झालेली आहे, पोहे नाश्त्याचे झालेले आहेत, पण ती काही पोहे खात नाही. त्यामुळे आता ती बघेल, तिचं काय मला एवढं टेन्शन नसतं म्हणजे. तर आता चला, आतमध्ये श्रावणी बेडरूममध्ये बसलेली आहे, कारण आज कॉलेज नाही आहे तिचं काहीतरी. तर टिफिन वगैरे तिचा भरलेला, पण नाही आहे कॉलेज तिचं. तर चला आता पटकन ना किचनमध्ये जाते आणि किचन क्लीन करते. पण डाग जे असतात ना ते सहज जातात लगेच जातात, पण माझ्या लक्षातच नव्हतं. आणि आताही नाही, माझ्या कधीतरी फ्रीजमध्ये काढून वापरूया, पण ठेवून दिला, मला लक्षात नाही. मी स्कॉच ब्राईट घेते, तो घेते सारण आणि काही नसते. मला लक्षात आता माझ्या लक्षात आलं म्हणून वापरून घेते. इथे जास्त जोडून आणि असं ओपन करते, त्याच्यामुळे इथे हा एका क्वेश्चन आहे तो खूप चिकन माझ्याकडे. आता हा एक माझं क्लीन करते, खाली करते, म्हणजे हा सगळं चढायला लागतं सगळं थोडा. घेतले पुसून व्यवस्थित. आता फक्त राहिलेले आहे हे जे आहे छोटासा माझ्यासाठी छोटासा एक हे आहे टेबल, तो मी पुसून वगैरे घेतलेला आहे. झाडं वगैरे सगळं तिथलं क्लीन केलं. आता खाली व्यवस्थित कचरा काढून घेणार. ही जी छोटे छोटे ही कपबोर्ड आहे त्याचे डोअर आहे ते पुसून घेते आणि कचरा आणि पटकन मीच लादी हे करून घेणार, पुसून घेणार आणि झालं. म्हणजे अगदी नाही म्हटलं तरी 2 ते 2.5 तास एका रूमसाठी, आणि एवढं छोट्याशा रूमसाठी. पूर्ण घर साफ करायला 1 दिवसही पुरत नाही खरं तर. त्यामुळे मी एक रूम असा कायमच माझा आहे, एक रूम मी असा घेते आणि मग साफ करते. तर चला आता पटकन थोडंसं राहिलं तेवढं बाकी करते. फायनली किचन माझा असा क्लीन झालेला आहे. आणि आत्ता वाजलेले आहे दुपारचे 2:30. म्हणजे मला बरोबर 12, 1, 2 2.5 तास गेलेले आहेत माझ्या फक्त किचन क्लिनिंगसाठी.
हे ना वरती दिसतं आहे ना, तिथे माझा हात काही पोचत नाही आणि टेबल वगैरे घेऊन त्याच्यावरती परत चढायचं म्हणजे थोडी रिस्क वाटते मला, म्हणून मी नाही वरती जात. कामुल्या ताईने केलं तर कधी त्या करतात, त्यांना सांगितलं तर. पण तसंही मला भीती वाटते, दुसरे आपण कोणाला असं वरती हे करायला वगैरे थोडं भीती वाटते. त्यामुळे मग नाही, शक्यतो जेवढा हात पोचेल ना तेवढं मी सगळं इकडे पूर्ण क्लीन करून घेते. म्हणजे दरवेळी मी तसंच करते. तर चला आता तर फायनली झालेलं आहे सगळं छानपैकी. मस्त वाटतं आज किचन, मला एकदम भारी वाटतो आहे. तर आता ना जरा फ्रेश होते आणि ॲक्च्युली जेवायची वेळ आहे, पण मला आली चहाची तलप. बघूया, नाहीतर मग सरळ चपाती भाजी वगैरे जेवून घेणार. आधी एक 10 मिनटं बसते थोडं आणि मग फ्रेश होणार. तोपर्यंत कदाचित माझा अंदाज आहे दादा वहिनी येतील. तर चला बघूया आता संध्याकाळी. तोपर्यंत बाय. चल वहिनी. तर चला, वहिनी आलेली आहे. हो वहिनीच आहे माझी. तुम्हाला विचारतो वहिनी बोलतेस. तर बराच वेळ झाला, चहा पाणी वगैरे झाला, थोडं गप्पा टप्पाही झाल्या आमच्या. आणि आता आम्ही निघालेलो आहोत जरा साडी शॉपिंगसाठी. तर बघूया वहिनी किती वेळात चॉईस करतायत. ह्या साईडला तर आता बघूया वहिनी किती वेळात खरेदी करतायत आणि किती वेळ जातोय आमचा. तर आत्ताच एक थोड्या वेळापूर्वी मी घरी आले आणि बहिणी आणि दादा बाहेरच्या बाहेर गेले, कारण कसं आराध्याला आणले नव्हते. आराध्याचे ट्युशन होते त्याच्यामुळे. परत संडेला येणारच आहेत, तिखट मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी. तर ते लोक गेले. थोडंसं मी आल्यावर घरात आवरलं. आता ना एक छान चहा बनवायचा आहे आणि बरेच म्हणजे असं वाटलं की चहा आहे तर जरा असं भूक पण लागलेली, तर वाटलं की वडापाव घ्यावे. वडापाव घेतले, वडापाव घेऊन आलेलेच होते मी. तर आता म्हटलं वडापाव आहे तर एक चहा करावा. चहा ठेवते आता पटकन, आणि चहा आणि वडापाव असं खाऊन घेणार. आणि मग त्याच्यानंतर खरं तर मला नाही करायचं म्हणजे बरेच दिवस झाले. माझ्याकडे आता भिडं किंवा भिडं म्हणतात किंवा काही म्हणतात, प्रत्येकाची हे आहे. तर आमच्याकडे भिडं म्हणतात, आपण हे करतो, घावणे करतात त्याच्यावर. तर ते माझ्याकडे आहे. पण घावण्यांचं पीठ म्हणजे तांदळाचं पीठ जसं व्यवस्थित हवं असतं तसं नव्हतं इथे. चक्कीमध्ये काही व्यवस्थित दिलं जात नाही. तर मग आई केव्हा देईल त्याची मग मला अशी वाट बघावी लागते. आई कधी देईल मला घावण्यांचं पीठ, किंवा दादा वहिनी जातात चिपळूणला तेव्हा ते घेऊन येतात. मग आवर्जून अगदी माझ्यासाठी घेऊन येतात, त्यात म्हणजे प्रश्नच नाही म्हणजे. तर मग आत्ता माझ्याकडे आणून झाले बरेच दिवस झाले, तर मी म्हटलं थोडंसं ट्राय करूया. कारण आता येणार नाही लगेच, कारण जवळजवळ 3-4 महिने झाले मी ते भिडं वापरलेलं नाही आहे. आता ते वापरायचं म्हणजे पहिल्यांदा त्याला प्रोसेस करावी लागणार आहे. म्हणजे कांदा चिरून उभा असा चिरून त्याच्यावर व्यवस्थित म्हणजे गरम चांगलं ते झालं पाहिजे, कांदा चांगला परतून निघाला पाहिजे, तेव्हा ते घावणे होणार. आता जर असं ठेवलं आपण एक 2-3 महिने तर परत ते घावणे पटकन म्हणजे पलटले जात नाही, हा प्रॉब्लेम होतो. तर आता ते करावं लागणार आहे मला. तर विचार आहे माझा करायचा, अजून कन्फर्म नाही, नाहीतर मग उद्या. पण बघूया, विचार आहे आता करायचा थोड्या वेळाने. तर आधी पटकन चहा करणार, वडापाव खाणार मस्तपैकी, आणि मग पुढची कामं सुरुवात करणार. देवपूजा झाली, देवपूजा वगैरे मी आता करून घेतली संध्याकाळची. तर आता पुढे हे माझ्याकडे असं लोखंडाचं हे भिडं ते आहे माझ्याकडे. खूप जुनं आहे हे म्हणजे माझ्या आईने दिलेलं मला. म्हणजे एक साधारण अगदी नाही म्हटलं तरी याला 12-13 वर्ष आरामात झालेली आहेत. खूप चांगलं चालतं. एकदा ते तापलं व्यवस्थित आणि एकदा त्याच्यामध्ये घावणे व्हायला लागले ना, तर मग सकाळी आमच्याकडे रोजच घावणेच असतात. म्हणजे ते पीठ संपेपर्यंत आमच्याकडे घावणे, आमच्या शर्वरीला तर प्रचंड आवडतात. त्याच्यामुळे आता ते झालं तर खूप बरं होईल. मी पण म्हणते की झाले पाहिजे. चटणीबरोबर घावणे किंवा चहामधून घावणे म्हणजे सुंदरच लागतात. मला पण जाम आवडतं. पण करायला लागले ना की माझ्यापेक्षा इतरांना म्हणजे द्यायलाच मला आवडतं आणि मी देते सुद्धा. आणि खूप लागतात, करायला पण लागतात मला. पण छान हे होतात.
एकदा व्हायला लागले ते की पटापट पटापट उलटले पण जातात. फक्त ते तापलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये झाले पाहिजे, हे मेन प्रोसेस आहे त्याची. तर आता बघूया, आता 3-4 महिने वापरलेलं नाही आहे, तर आता काय होते काय माहिती. बघूया, आता हे मी 3 कांदे घेतलेले आहेत, 3 घेतले, एक एक्स्ट्राच घेतला मी. तर बघूया आता याच्यामध्ये ना मी आता हे उभे पातळ चिरणार आणि याच्यामध्ये तेल टाकणार. चांगलं तेल टाकायचं, चांगलं एकदम जरासं जास्त तेल टाकायचं, चांगलं तापवायचं. त्याच्यात हा कांदा चांगला भाजून घ्यायचा. अगदी कांदा वाया गेला तरी चालेल, कारण ऑप्शन नाही आहे दुसरा आता. तर ते करायचं आणि मग नंतर पुसून स्वच्छ घ्यायचा तो एका कॉटनच्या कापडाने वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचा. आणि नंतर मग त्याच्यात बघायचं, एक पहिले 2 जे घावणे येतील ना त्याला थोडासा कांद्याचा हे लागेल, कांद्याचा हे येणार, वास येणार. पण नंतरचे जे होतील ना ते एकदम व्यवस्थित आणि छान होतील. म्हणजे आणि म्हणतात ना दुधाबरोबर सुद्धा खूप उत्तम लागतात. हां, दूध, गूळ आणि घावणे सुंदरच. तर काही ठिकाणी ना दूध आणि घावणे हे चिकन सोबत सुद्धा खातात. तर आमच्याकडे म्हणजे कोकणात तर खातातच काही ठिकाणी घावणे आणि चिकन. तर मी नाही, मी दूध घावणे किंवा चहा घावणे किंवा चटणीसोबत असं खाते मी. तर खूप छान लागतात. पण मला घावणे हा प्रकार खूप आवडतो. फक्त पीठ आलं पाहिजे आपल्याकडे. ही मेन प्रोसेस आहे. त्याच्यानंतर ही प्रोसेस दुसरी. तर चला आता पटकन वेळ न घालवता आता करूया. तर याच्यामध्ये मी आता ना तेल घातलेलं आहे, मी दाखवलं. आणि हे पहिले 2 कांदे आता मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, ते मी आता याच्यात घालणार आणि चांगले भाजून घेते. बघूया, झाले घावणे तर उत्तमच आहे माझ्यासाठी. ते मला भाकरी वगैरे करावी लागणार. हे असं मी केलेलं आहे आणि झालेलं आहे. ॲक्च्युली प्रत्येक वेळेचा प्रयोग माझा हा सक्सेसफुल होतो. आता या वेळेचा होतो की नाही माहीत नाही, पण होतो बरेचदा. बरेच दिवस नाही वापरलं, ठेवून दिलं आपण तसंच, तर मग हे असं करायचं. पण तेल जास्त लागतं. हां, आता मी दाखवते. तेल म्हणजे आता सुकलं ते पूर्ण. म्हणजे सुद्धा काही तेल नाही आहे, त्यामुळे आता थोडंसं तेल घालते. तर 2च कांदे मी केली. बघूया, ट्राय करते आता. आणि ना मी एकदम थोडंसं पीठ घेतलेलं आहे. मग छोटी वाटी म्हणतात ना आपली स्टीलची, ती घेतलेली आहे मी. आणि थोडंसं अगदी पीठ घेतलेलं आहे. बघूया आता होत आहेत का आधी. आणि फार पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको, मग ते एकदम जाड होतात. तर आपल्या अंदाजाने पीठ म्हणजे एक थोडंफार भजीला वगैरे आपण घेतो ना साधारण त्याप्रमाणे. त्याला घालूया. गॅस चालूच ठेवलेला मी एकदम बारीक गॅसवर. आता जवळ असं वाढवते मी. गावाला तर ना नारळाची जी शेंडी असते ना ती आमच्याकडे ठेवली जाते आणि त्याने पूर्ण असं हे लावलं जातं ते. खरं तर ते बरोबर असं म्हणजे पूर्ण लागतं सगळीकडे व्यवस्थित. आणि चुलीवर तर छानच होतात घावणे वगैरे, पटापट पटापट होतात. आणि होतात का टेन्शन ॲक्च्युली मला तर. हे एवढं पातळ. ह्या सुरीने पूर्ण बाजू अशा कडा सोडवून घ्यायच्या पहिल्यांदा, जे असेल ते टोकदार असेल त्याने. हां, आणि नंतर ना असं अलगद उचलायचं. झाला. बरेच दिवसांनी केलं त्याच्यामुळे मला टेन्शन होतं होत येईल की नाही,
कारण खूप दिवसांनी मी म्हणजे सांगितलं मी 3-4 महिन्याने मी त्याला बाहेर काढला. पण मला माहिती होतं, आईने सांगितलेलं ना, तसं म्हटलं आई मला प्रत्येक वेळेला सांगते की असं कर. काही लोक तर त्याच्यामध्ये दूधही गरम करतात हां याच्यामध्ये, आणि मग म्हणे होतं. पण मी म्हणजे ते आईने मला सांगितलेलं, पण मी प्रत्येक वेळेला कांदाच भाजते आणि मग असं स्वच्छ करून घेते एका कापडाने आणि नंतर घालते. कधी कधी होतो, म्हणजे बरेचदा तर झालेलंच आहे माझ्याकडून, असं कधी फेल नाही गेलेलं. तर आजही झाला. सेकंड एक टाकतो की हां असं तेल घालायचं. थोडा कमी केला गॅस तरी चालेल, कारण मग ते करपलं नाही पाहिजे. तर असा हा घावणा पातळ, मस्त पातळ घावणे असतील ना तर उत्तम लागतात. ते जाड चांगले नाही लागत, हे असे पातळ हवेत. म्हणून पीठ असं पातळच करायचं, एकदम पण पातळ नाही करायचं. चला, तर फायनली मी दाखवलेले आहे. जर तुमच्याकडचं हे भिडं जर तुम्ही नसेल वापरलं तर बरेच दिवस, बरेच महिने माझ्यासारखं, तर त्याला काय करायचं आणि कसं मग यूज करायचं व कोणती ट्रिक वापरायची हे मी दाखवलेलं आहे. तर तसं करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा जर तुमच्याकडे असं झालं असेल आणि जर तुम्ही असं काही ट्राय केलं असेल नंतर. तर मला नक्की सांगा. आता हे झाल्यावर मी पटकन नारळाची चटणी करणार. ती सोपी आहे, तर नारळाची चटणी करणार. तर पटकन हे करून घेते. चला. असे छान झालेले आहेत हा, छान झालेत हा अगदी घावणे. उचलताना अगदी अलगद उचलायचे हा, एकदम जाळीदार असे घावणे छान झालेले आहेत. आता मी त्याच्यासाठी पटकन घावणे आहेत. तर आता शर्वरीने चहासोबत खाऊन झाली, रात्रीचे 8 वाजले शर्वरीने चहासोबत खाऊन झालेले आहे. तर आता आमच्यासाठी स्वामींना हे दूध साखर आणि घावण्यांचा नैवेद्य हे केला, दाखवला आज. तर आता इथे ओल्या खोबऱ्याची मी चटणी करणार आहे. तर त्याच्यासाठी मी ओल्या खोबऱ्याचे नारळ सुकलेला, नाही तर खोवून वगैरे व्यवस्थित दाखवलं असता, पण नारळ सुकला होता म्हणून मी त्याचे असे कट केले आणि छोटे छोटे पीस केले तसे हां. आणि ही कोथिंबीर आहे, लसूण, मिरच्या तिखट आहे म्हणून मी 2च मिरच्या घेतलेल्या आहेत हां. 2च म्हणजे ह्या अशा 2 मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या. आणि ह्याच्यात मी आता आलं घेणार आहे आणि डाळवं, जे आपण डाळवं म्हणजे आपण चिवडा बनवतो तेव्हा जी भाजकी डाळवं घालतो ना त्याला डाळवं म्हणतात ना, तर ते डाळवंही घालणार, कारण त्याच्यामुळे ना एक घट्टपणा येतो आपल्या चटणीला. तर ती थोडीफार घालणार आहे. आणि असेल तुमच्याकडे तर पुदिना नक्की घाला. आता माझ्याकडे पुदिना नाही आहे, तर तुमच्याकडे असेल तर नक्की पुदिना घाला. आणि दही, थोडंसं दही चमचाभर, आंबट असेल तर अर्धा चमचा बास झालं, नाही तर मग आंबट चटणी होईल. तर ते आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे. आणि थोडीशी साखर, मीठ घालून फिरवणार. आल्याचा तुकडा असेल तर आल्याचा तुकडा घालायचा, थोडा छोटासा. बरं, वरून फोडणी हवी असेल तर जिऱ्याची फोडणी, कढीपत्ता घालून वरून फोडणी मग त्या चटणी घालायची. मी आता तेवढं करणार नाही कारण वाजलेले आहेत, म्हणून मी पटकन आता अशीच हे करणार. नेक्स्ट टाईम जेव्हा कधी करेन फोडणी घालून वगैरे चटणी तेव्हा मी नक्की दाखवेन. पण आता मी अशीच ही पटकन करणार आणि श्रावणीला जेवायला वाढणार, कारण दिलीप पण येते तोपर्यंत. तर चला. तर आता मी दाखवलेलं आहे पूर्ण अगदी मस्तपैकी असं हे ताट तयार केलेलं आहे मी. चटणी, ओल्या नारळाची चटणी आणि घावणे, फटाफट म्हणजे पटापट घावणे झाले.
त्यामुळे छान वाटलं. असे घावणे पटापट होतात जर ते एकदा तापलं व्यवस्थित आपल्याकडून, तर मग ते पटापट होतात घावणे. तर नक्की ट्राय करा. मी सांगेन तुम्हाला की आणि ती ट्रिक वापरा तुम्ही जर तुमच्याकडे भिडं असेल आणि जे ते पलटले जात नसतील घावणे, तर ती ट्रिक नक्की वापरा. बघा तुम्ही, नक्की होणार तुमचे घावणे छानपैकी आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी हा ब्लॉग आजचा इथेच थांबवते कारण खूप वाजलेले आहेत, आता जेवण बाकी आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हो, आजचा हा माझा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. घावणे तुम्हीही करा, नारळाची चटणी करा आणि नक्की टेस्ट करा कसे लागतात वगैरे ते. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.